तर आज मी आगळी वेगळी अशी गोड शेंगोळ्याची रेसिपी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिले आपण पीठ मळून घेऊया। तर इथे मी एक परात घेतली आहे, यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं पीठ मळून घेऊया। चपातीला जसे मळतो त्यापेक्षा थोडंसं असं घट्ट मळून घ्यायचं आपल्याला इथे पीठ। तर इथे हे पीठ मळून झालेलं आहे। आता या पिठाचे 2 भाग करून घेऊयात। आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आता या पिठाच्या गोळ्याला व्यवस्थित असं गोल आकार देऊयात, म्हणजे पोळी चांगली अशी गोल लाटता येईल। आता कोरडं पीठ लावूयात आणि पोळी एकसारखी अशी लाटून घेऊयात। चपातीला जसे आपण लाटतो त्याच थिकनेसमध्ये आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे। लागेल तसं कोरडं पीठ लावून आपण ही पोळी एकसारखी अशी लाटून घेऊयात। तर इथे हे पोळी लाटून झालेली आहे। आता आपण कटरने या पोळीचे काप करून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर पोळीऐवजी आपण शेंगोळ्यांना जसे वडे बनवतो त्याच प्रकारे वडे बनवले तरीही चालेल। तर इथे मी हे चौकोनी असे काप बनवून घेत आहे। तर इथे हे पोळीचे काप बनवून झालेले आहेत। आता आपण शेंगोळे बनवून घेऊयात। तर गॅसवर एक कढई ठेवली आहे, यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालूयात। आता पाणीला उकळी येऊ देऊयात। पाण्याला उकळी आले की यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि आपण जे पोळीचे काप केलेले आहेत ते काप या पाण्यामध्ये सोडून घेऊयात। सर्व काप सोडून झाले की आता गॅसला मीडियम फ्लेमवर ठेवूयात आणि 5 मिनिटे याला उकळी येऊ देऊयात। तर इथे हे 5 मिनिटे झालेले आहेत। आता पळीने आपण थोडंसं हे हलवून घेऊयात। आता यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर घालूयात आणि अर्धा चमचा बडीशोप पावडर घालायचं आहे। तुम्हाला जर बडीशोप आवडत नसेल तर वेलची पावडर घातलं तरीही चालेल। आता यामध्ये पाव वाटी साखर घालूयात। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता हे व्यवस्थितरित्या सर्व चांगलं असं मिक्स करून घेऊयात आणि गॅसचा फ्लेम लोवर ठेवूयात आणि अजून 5 मिनिटे आपण हे उकळून घेऊयात। तर इथे हे 5 मिनिटे झालेले आहेत आणि हे शेंगोळे हे शिजले गेलेले आहेत। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे हे अशा प्रकारे गोड शेंगोळे तयार आहेत। कधी काही गोड खावं असं वाटत असेल तर अगदी झटपट हे तुम्ही बनवू शकता। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।